श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुम्ही लग्नासाठी खूप प्रयत्न करत आहात, सगळे उपाय केले, सगळ्या सेवा केल्या, तरीही लग्नाचा योग जुळून येत नाहीये. तर या नवरात्रीमध्ये बघा 15 ऑक्टोबर पासून नवरात्रीला, शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या नवरात्रीमध्ये तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाची सांपुटिक लावून जर सेवा केली तर 100% या 14 दिवसांमध्ये कितीही म्हणजे तुमचं बाशिंग बळ जड असू द्या, तुमच्या लग्नाचा योग जो आहे तो 100% जुळवून येईल. आणि तो येईल म्हणजे येईलच. भलेही तुम्हाला स्थळ येतं पण समोरून होकार कळवत नाहीत, किंवा तुमचं जमलेलं लग्न साखरपुडा वगैरे झाला आणि मोडलं, त्यानंतर लग्नाचा योग जुळून येत नाहीये, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्थळ बघायला येतं, होकार कळवतात, हो ठीक आहे पसंत आहे वगैरे सगळं सांगतात, आणि आपण पुढे बघू कसं करायचं काय करायचं ते सांगतो म्हणतात, आणि त्याच्यानंतर काहीच उत्तर देत नाहीत. तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. खूप 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 चांगले रिझल्ट तुम्हाला या सेवेचे बघायला मिळतील. या अगोदर तुम्ही कितीही सेवा केलेले असू द्या, कितीही उपाय केलेले असू द्या, तुम्ही निराश झालेले आहात की कोणताच उपाय काम करत नाही, कोणती सेवा काम करत नाही, तर हा एक उपाय करा, ही एक सेवा करा, आणि बघा या 14 दिवसामध्ये तुमच्या लग्नाचे योग जुळून येतील. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करा. ह्या सेवेला आपल्याला ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे त्या दिवशी सुरुवात करायची आहे. या सेवेसाठी आपल्याकडे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असावा. दुर्गा सप्तशती ग्रंथ केंद्रातील असेल तरीही चालेल, किंवा केंद्रातील नसेल, तुमचा बाहेरील ग्रंथ असेल तरी सुद्धा चालेल. आता बघा माझ्याकडे हा बाहेरचा जो दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे हा आहे, असा असू शकतो, किंवा वेगवेगळे प्रोडक्शनचे तुमचे दुसरा वेगळ्या पद्धतीचा असेल तरीही चालेल. आणि हा माझा वरती का आहे मी तुम्हाला सांगते. बघा मी तुम्हाला एक धनप्राप्तीसाठी सेवा सांगितली होती. बघा एक नोट जी आहे, जी आपल्याकडे सर्वात मोठी असेल ती आपण ठेवायची, एक एक पान बदलायचं, ती सेवा तर माझा इथं आलेला आहे. याच्यामध्ये या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये मी ही नोट ठेवत आलेली आहे, आणि रोज पुढे पुढे पाण्याची या सेवेच्या जो व्हिडिओची लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुम्ही व्हिडिओज मध्ये जाऊन बघा. ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. या नोटेचं नंतर काय करायचं कसं करायचं ती सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही कोणताही ग्रंथ जो आहे दुर्गा सप्तशतीचा तो घेऊ शकता, पण दुर्गा सप्तशती ग्रंथ असणं आवश्यक आहे. आम्ही PDF बघून वाचू का, गुगल बघून वाचू का, नाही, तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ घ्या, कारण आपल्याला त्याला हात लावायचा आहे, त्याची पूजा करायची आहे, तेव्हाच या सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला अधिक जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळेल. आता ही सेवा जी आहे आपण ज्या दिवशी सुरू करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करणं गरजेचं आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि तशा पद्धतीने संकल्प करून जर आपण ही सेवा केली तर 100% आपलं काम जे आहे ते पूर्ण होणारच आहे. संकल्प से सिद्धी जे आपण म्हणतो ते यश आपल्याला मिळणार आहे. आता ही सेवा जे मुलं मुली लग्नाचे आहेत त्यांनी स्वतः करायची आहे. बघा आता बऱ्याच आई वडील हे विचारतात की आम्ही त्यांच्यासाठी करू का, किंवा बहीण म्हणते आम्ही त्यांच्यासाठी करू का, तर एवढा रिझल्ट बघायला मिळणार नाही. ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आई भगवतीची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आपली जी कुळदेवी असते या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये उपस्थित असते, तिचा वास असतो. त्यामुळे जे लग्नाचे मुलं किंवा मुली दोघंही ही सेवा करू शकतात. या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे सांपुटिक लावून आपल्याला 14 पाठ करायचे आहेत. जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतो तेव्हा एक नवचंडी केल्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं. बघा नवचंडी सेवा करण्यासाठी खूप खर्च लागतो, म्हणजे आपल्याला माणसं लागतात, काम करण्यासाठी वेळ लागतो. ते शक्य नसेल तर आपण हे 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो, जेणेकरून आपल्याला लग्नाचे योग, लग्न जमण्यासाठी जे अडथळे आहेत ते दूर होऊन येऊ शकतात. तर आता हा पाठ जो आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे, सांपुटिक आपल्याला काय लावायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला तो मंत्र सांगते, जो मंत्र आपल्याला याच्यामध्ये सांपुटिक लावून आपल्याला तो वापरायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा. ओम
दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा। आता हा मंत्र आपल्याला कशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीमध्ये वापरायचा आहे? सुरुवातीला तर आपल्याला वाचनासाठी सुरुवात कुठून करायची हे बरेच जण विचारतात। सुरुवातीपासून कवच जे आहे, अर्गला स्तोत्र असेल, किलक असेल, ते सगळं आपल्याला वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण पहिल्या अध्यायापर्यंत येऊ। तर पहिल्या अध्यायाला समजा एक मिनिट, हा आपला आता समजा पहिला अध्याय आहे। तर पहिला अध्याय आपण हे सगळं वाचून घेतलं। आता सुरुवातीला आहे श्री मार्कंडेय उवाच, त्याच्यानंतर एक लिहिलेला आहे बघा। जिथे एक लिहिलेला आहे तिथे हा जो मंत्र आहे तो आपल्याला सांपुटिक लावायचा आहे। जसं की बघा, श्री मार्कंडेय उवाच ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा। त्यानंतर सावरणी कुळातील सूर्यपुत्र आठवा म्हणूनही ओळख ज्याची असा तो तयाचे चरित्र सांगतो। परत बघा इथे दोन आहे, तर इथे परत आपल्याला सांपुटिक लावायचं आहे। ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा। परत मन्वंतराचा स्वामी झाला, महामायेचा आशीर्वाद लाभला, अत्यंत श्रेष्ठ पदा पोहोचला, सावरणीचा कुलदीपक। परत इथे 3 आहे, परत आपल्याला हे सांपुटिक लावायचं आहे। ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा। या पद्धतीने जिथे आपली ओवी संपते, जिथे 3, जिथे परत असं 4 किंवा 5, 6, 7, 8 जिथे जिथे ओवी संपते तिथे तिथे हा जो मंत्र आहे तो आपल्याला सांपुटिक लावायचा आहे। या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा सांपुटिक हा मंत्र लावून पाठ करायचा आहे। आता पाठ म्हणजे काय? जो व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या लग्नासाठी हा पाठ करणार आहे, त्यांनी जिथे तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर तिथे समोर बसून आपल्याला हा पाठ करायचा आहे, किंवा देवघरासमोर बसून आपल्याला हा पाठ करायचा आहे। देवासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी, काळे कपडे आपण परिधान केलेले नसावेत। आणि एक पाठ म्हणजे काय, एक सांपुटिक पाठ म्हणजे काय, अगदी सुरुवातीपासून पहिल्या अध्यायापासून त्याच्या अगोदर जे काही आहे किलक स्तोत्र वगैरे ते सगळं ते शेवटच्या 13व्या अध्यायापर्यंत एका जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता, कोणाशीही न बोलता, फोन रिसीव्ह न करता, आपलं आसन न सोडता आपल्याला हा पाठ करायचा आहे। असे आपल्याला 14 पाठ करायचे आहेत। आता नुसते दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ बघा आपण 9 दिवसामध्ये इझिली करू शकतो। आपण एका दिवसामध्ये 2-3 पाठ असे करू शकतो, पण आता हे आपल्याला सांपुटिक लावून पाठ करायचं आहे। तर या सेवेसाठी तुम्हाला 3.5 ते 4 तास यावरही तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे। वेळ कमीही लागू शकतो, यापेक्षा जास्तही लागू शकतो, कारण दुर्गा सप्तशती वाचायचं त्याच्या प्रत्येक ओवीनंतर आपल्याला हा सांपुटिक मंत्र लावायचा आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे एका दिवसामध्ये आपण फक्त 1 पाठ करू शकतो। तर 9 दिवसामध्ये 9 पाठ होतील। मग उरलेले जे पुढचे पाठ आहेत, आपलं दसरा झाला, नवरात्र संपली, तरीही कंटिन्यू आपण पुढे 14 पाठ होईपर्यंत ही सेवा जी आहे ती कंटिन्यू 14 दिवस आपण करायची आहे। आणि 14व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी तुमची सेवा आहे, शेवटचा दिवस आहे, मग त्या दिवशी काय करू शकता, आपल्या कुळदेवीसाठी पूर्णावरणाचा आपण नैवेद्य स्वयंपाक बनवू शकतो, किंवा गोड काहीतरी बनवा। मग आपल्या कुळदेवीची, आपल्या देवघरात मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करायचा, त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा। आपल्या कुळदेवीला आपण तांबूल म्हणजे पानाचा विडा अर्पण करायचा, गजरा अर्पण करायचा, कुंकुमार्चन त्या दिवशी करायचं, आणि आपल्या कुलदेवीला विनंती करायची की मी याच्यासाठी ही सेवा केली होती, माझ्या लग्नाचे योग जे आहेत आई भगवती जुळून येऊ दे। आणि या 14 दिवसामध्ये जर एखादं स्थळ किंवा कोणाचा फोन काही आलेला असेल तर हे स्थळ मला आलेलं आहे, तर इथे माझा विवाह जमू दे किंवा विवाह होऊ दे, जे आपल्याला प्रार्थना आहे ती आपण करायची आहे। आणि बस, मग तुम्हाला या नवरात्रीमध्ये 9 दिवस जर उपवास असतील तर तुम्ही करू शकता, पण ही सेवा करताना उपवास करू का, मग काही हे आहे का ते आहे का, असं काहीही नाही। तुम्हाला करायचे असतील नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही करू शकता। नवरात्री संपल्यावर पुढे जे राहिलेले दिवस आहेत सेवेचे तेव्हा तुम्ही उपवास नाही करायचा, नाही केला तरीही चालेल। सात्विक भोजन करून आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे। आता तुम्ही म्हणाल की ही सेवा कोणत्या वेळेत करायची, तसं तर बघा, तुम्ही सकाळी आपली देवपूजा वगैरे झाली त्यावेळेला करू शकता, तुम्ही सकाळी लवकर उठून करू शकता, खूप चांगलं आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेला करू शकता, किंवा दिवसभरामध्ये सकाळी
उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करा। पण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सांपुटिक लावून तुम्ही ही जर सेवा केली, कितीही कठीण अडचणी असू द्या, तुमच्या लग्नाचे योग जे आहेत ते जुळून येतील। पिरियड्स असेल, सुतक असेल, ही सेवा करायची नाही। मुलं सुद्धा स्वतःच्या लग्नासाठी ही सेवा जी आहे ती याच पद्धतीने करू शकतात। श्री स्वामी समर्थ।